बदलापुरातील प्रकरण ताजा असतानाच काल कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली। कोल्हापुरातील शिये येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचं निष्पन्न झालं। शिरोली MIDC पोलिसात याविरुद्ध नोंद करण्यात आली होती। दरम्यान आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झालाय। पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे या मुलीच्या नातेवाईकांनीच हे कृत्य केलंय। आरोपी हा मुलीच्या आईच्या वहिनीचा भाऊ असून तो नात्याने मामा लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच घात केला। मुलीचे आई वडील नातेवाईकाच्या स्वाधीन मुलीला करून कामावरती गेले होते। मुलींकडे लक्ष देऊन त्यांना दिवसभर सांभाळायच्या सूचना त्याला दिल्या गेल्या होत्या। घरी परतल्यानंतर मुलगी दिसली नसल्याने आई वडील कासाविसा झाले होते। नातेवाईकाकडे चौकशी केली असता मुलगी खेळायला न सांगता निघून गेल्याचं त्याने सांगितलं होतं। त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरेही दिली होती। पोलिसांना शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर CCTV फुटेज मिळाले। त्यामध्ये मुलगीसह काळा पॅन्ट घालणारा एक इसम दिसून आला। पोलिसांनी सेम वर्णनाच्या 6 जणांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला। पहिल्यापासूनच संशय बळवलेल्या नातेवाईकांनी पोलिसी खाक्या मिळताच गुन्ह्याची कबुली दिली। संध्याकाळी 4 ते 6 वाजताच्या दरम्यान हा गुन्हा घडला। अत्याचार केल्यानंतर मुलगी जोरात रडल्याने तिचा गळा दाबून खून करण्यात आला। खून केल्यानंतर काही घडलंच नाही अशा अविभार्वात नातेवाईक घरात वावरत होता। पीडित मुलीचं कुटुंब परप्रांतीय आहे। MIDC मध्ये कामाला गेले असताना पीडित मुलीसोबत ही घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी SIT नेमली असून आरोपी विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करून कठोर शिक्षा होईल ह्याचा प्रयत्न असल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी माहिती दिली।